कोणती बाई पटली मला? हॅलो अहो बाई गवळण पटली म्हणलं. असं म्हणतात का? मग कसं असं म्हणायचं? नाही म्हणायचं, असं म्हणायचं. कसं? बाई गवळण पटली मला का बाई पटली? म्हणून पाहतो बाई मी बाई गवळण पटली मला बर. पण आवडलीच नाही. कृष्ण हरी झाली बराबरी पटली पण आवडली नाही बाई. आता काय करायचं? तुमच्या सम कोणी आहे का? आहे ना भाऊ. कोणी? माझी बहिणी. बोलो तुमच्या बेंबीला. बेंबीला कायची बेंबी? बेबी म्हणतात त्याला. बाई मी खेड्यातला माणूस मला येत नाही ते. खेड्यातल्या माणसा काय? ताई म्हणणं मग. बोलो होतं वहिनीला. हॅलो हॅलो कोण असतं? बाई चंद्रकला या इथे. हॅलो या भाऊची शेव काढायची. हा जितकी निघती हा ये या पोराला या ये समोर बस. म्हणतील लगेच. हो बाई आधी तुमचं नाव सांगा आणि मग गवळण म्हणा. अरे दादा माझ्या नावाचं काय करतो? सोयरीक पाहू ना. त्याला पाहतो. आपण एमटीचे ना. लगेच नंबर लागेल. माझं नाव चंद्रकला आहे भाऊ. चंद्रकला वा वा खूप सुंदर नाव आहे. आहेच मग. बाई मला विचारा माझं नाव. कशाला विचारायचं? विचारा विचारा असं का? विचारा पहिले, ते झालं ते विचारा, विचारा. बरं. विचारा. अरे काय तुझं नाव? माझं नाव चंद्रे. काय गोरा पण क्षेत्र आहे मायवा. गाड्याने बाई त्याला गिरणात व्हायले. त्याला कोण फुटका टाकला. हो, नानू. नानू. कुठे आहे तुम्ही? डिस्प्ले कुठे? अरे झालं काय? डिस्प्ले. मी दोन लाईट दिसणार ना. नाना काय आपला पार्टीत शाने माणसं तुम्ही बर एक काम करा काय या बहिणी एवढ्या साड्या नेसल्या ना या दोन आणा. तुम्ही दोन जायला नेसली एक काम करून आला काय या गल्लीत जात होता. ए 70 रुपयात साडी. साडी ए गावाच्या बरोबर साड्या. कशी गाऊ कशी कशी मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ कशी जाऊ
येड्या इकडं तुमची वायर चिटकली हा माझा इकडं फ्यूज जोडला बरं झालं लटकला नाही चिटकलो होतो रे आळची कमी पडली म्हणून शिवमल्हार वाघे मंडळ संभाजीनगरकर आज या ठिकाणी या खंडीरायाच्या यात्रेच्या निमित्ताने हा उत्सव सुरू आहे वर्ष चौथा आहे तर या ठिकाणी आमचा येडावाकडा आम्ही छोटा मोठा कार्यक्रम घेऊन आलो मी भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाला आला कार्यक्रमाची तुम्ही सगळ्यांनी शोभा वाढवली याबद्दल मी तुमची सगळ्यांची आभारी आहे आतापर्यंत सगळ्यांनी शांतता राखली अशी शांतता शेवटपर्यंत राखावी अशी वाघे मंडळाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना विनंती करते कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्वप्रथम गणरायाचे नमन झाले मार्तंड देवाचे नमन झाले आदिमाई शक्ती अंबाबाईचे नमन झाले गणाची बहीण गवळण सुद्धा झाली मग या देवाने अवतार कसा धारण केला का बरं देवाला अवतार धरावा लागला म्हणून देव या पृथ्वी तलावरती आले काय देवावरती एवढं मोठं संकट पडलं होतं तर या कथेमधून तुम्हाला सांगणार छोटीशी कथा या दोघी नारी दोन दैत्यांनी एवढा काही कहर केला ऋषी मुनींची यज्ञ मोडू लागले काही वासरांची हत्या करू लागले पतिव्रता स्त्रियांचे भंग करू लागले सगळ्याला भक्ती मार्ग दोन्ही दैत्यांनी बंद केला ऋषी मुनी काही करू लागले सगळ्या 33 कोटी देवाची फरियाद 33 कोटी देवाची फरियाद त्या शंकराजवळ गेली आणि त्या शंकराला सांगितलं की देवा महादेवा काही करा कसंही करा या दोन्ही दैत्याचा नायनाट करा दोन्ही दैत्याचं खंडन करा जर कधी असं झालं नाही देवा तर मानवाचं राज्य नष्ट होणार आणि राक्षसाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही म्हणून दोन दैत्य ठार मारण्यासाठी त्या महादेवाने काय केलं काय बरोबर आणि तवा जवान धरीला महाखंडोबाचा Yeah.
मार्तंड भैरवाचा नंदीचा घोडा केला, विद्याचा खंडा केला, होळीची भंडारी केली, आत्माचा भंडार केला, आदिमाय शक्ती पार्वती माणसारूपी अवतरली, जटामध्ये जी गंगा होती मानवरूपाने प्रगट झाली. दोन्ही दैत्याचं खंडन केलं, खंडन केलं. हाती खरग खंडा घेतला म्हणून खंडेराव नाव देवाला पडलं. देवाला पडलं. मणिमल्ल दैत्याचा नाश केला म्हणून मल्हारी नाव देवाला पडलं. आणि या भक्त रक्षणासाठी साठी भगवंतानी जेजूरगड स्थापन केला. बघा ही म्हाळसाबाई कोण? कोण बरं? महादेवाची अर्धांगिनी पार्वती. पार्वती पार्वतीला देवानी वचन दिलं होतं हो. की पार्वती हा. मला मार्तंड भैरवाचा अवतार धारण करायचा करायचा आहे आहे. तर माझ्या बरोबर तुलाही अवतार घ्यावा लागेल. बसावं लागेल. नेवासा नगरी नगरी. त्या नेवासा नगरीमध्ये तिमशेट वाणी वाणी. तिमशेट वाण्याच्या घरी तू जन्माला येशील. म्हाळसाबाई म्हणून ओळखल्या जाशील. हा. त्या अवतारामध्ये बर. तुझं आणि माझं लग्न लागेल. लग्न लागेल. वचन दिल्याप्रमाणे हो. नेवासा नगरी नगरी. नेवासा नगरीमध्ये तिमशेट वाणी वाणी. तिमशेट वाण्याच्या घरी हा. त्या पार्वतीनं जन्म घेतला. जन्म घेतला. म्हाळसाबाई नाव तिला ठेवण्यात आलं. ठेवण्यात आलं. म्हाळसाबाई लहानची मोठी त्या वाण्याच्या वाड्यामध्ये झाली. तरुण उपवर लग्नाची झाली. हा. जेजुरीचे खंडी राया गेले तिमशेट वाण्याच्या स्वप्नाला स्वप्नाला. आणि स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं बर. की तुमची मुलगी म्हाळसा हिला पाली या गावी घेऊन या. घेऊन या हो. पाली गावामध्ये हा. तुमच्या मुली संग मी लग्न करणार. बर. बघा वराडी मंडळी संगतीला घेतली, घेतली. म्हाळसाबाईला संगतीला घेतलं बर. आणि सगळेजण हा. लग्नासाठी पाली गावी निघाले. निघाले. देव सुद्धा लग्नासाठी सज्ज झाले. हा. म्हणून काय सांगितलं काय बरं? तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला गया. तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला गया. अति का करशेला भाषेला मला रे लागा. तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला गया. अति का करशेला भाषेला मला रे लागा. तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला गया. तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला गया. अति का करशेला भाषेला मला रे लागा. देवाबाई मार्गी गेला बोल करे हो गणपतीला. बोल करे हो गणपतीला. बोल करे हो गणपतीला. देवाबाई मार्गी गेला बोल करे हो गणपतीला. बोल करे हो गणपतीला. बोल करे हो गणपतीला. लग्नाचा मुहूर्त मला येवर बाप होण्याला. येवर बाप होण्याला. येवर बाप होण्याला. लग्नाचा मुहूर्त मला येवर बाप होण्याला. येवर बाप होण्याला. येवर बाप होण्याला. तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला ग. सागरशाला वासे गावाला लाग. पाली गावाला लग्नाला चालला ग. नंदेला वासे मंगळारी लाग. तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला ग. नंदेला वासे मंगळारी लाग. तेव्हा पाली गावाला लग्नाला चालला ग. आधी काकाने शलाला वासे गावाला लाग. पाली गावामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पाली गाव आणि त्या पाली गावामध्ये तारळा नदीच्या काठावरती पौष पौर्णिमेच्या दिवशी तिथीप्रमाणे त्या पाली गावामध्ये खंडेरायाचं आणि म्हाळसाबाईचं लग्न लागलं. लग्न सोहळा आनंदाने पार पडला. स्वर्गातून फुलांचा वर्षाव देवाच्या अंगावरती झाला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर म्हाळसाबाई नांदायला आल्या. बघा ही बानूबाई कोण? बरं ज्या वेळेस मली आणि मल्ल दैत्यासंग युद्ध झालं त्यावेळेस महादेवाच्या जटातली गंगा गंगेने देवाला मदत केली. रक्त मासामध्ये अंगळ झालेली गंगा महादेवाने पुन्हा तिला जटामध्ये घेतलं नाही. गंगेला सांगितलं की गंगा आता मी तुला माझ्या जटामध्ये घेणार नाही. तुला तर मी माझी राणी बनवणार पण तुलाही अवतार बदलावा लागेल. चंदनपूर नगरीमध्ये पल्लम धनगर त्या धनगराच्या घरी तू जन्माला येशील. बानूबाई म्हणून ओळखल्या जाशील आणि त्या अवतारामध्ये तुझं आणि माझं लग्न लागेल. महादेवाने असं त्या गंगेला वचन दिलं होतं. गंगा कोण महाराज? हिमालयाची मुलगी
पूर्वी ती हिमालयाची मुलगी हा. नाव तिचं जयाद्री. जयाद्री. जयाद्रीनं महादेवाची भक्ती केली, बर. तप केलं. केलं. तप करून महादेवाच्या जटामध्ये जागा घेतली. बर. हीच गंगा हा. आता अवतार बदलणार, बानूच्या रूपामध्ये येणार. वचन दिल्याप्रमाणे बर. चंदनपूर नगरी, नगरी. चंदनपूर नगरीमध्ये बलराम धनगर हो. आणि त्या धनगराच्या घरी गंगेने जन्म घेतला. जन्म घेतला. लहानची मोठी धनगर वाड्यामध्ये होऊ लागली. होऊ लागली. तरुण उपर 12 वर्षाची झाली. बर. एक दिवसाची भानगड. हा. बानुबाई गेली देवाच्या स्वप्नाला आणि स्वप्नामध्ये जाऊन देवाला रूप दाखवलं. दाखवलं. बानुबाईचं रूप या देवाने पाहिलं. देवाची स्वारी वेडी झाली. वेडी झाली. वेडी झाली ग, वेडी झाली. झाली ग, वेडी झाली, बाई वेडी झाली, झाली. वेडी झाली देवाची ग स्वारी, बाई स्वारी रूप जाऊन बनून गेली. वेडी झाली ग, वेडी झाली ग, वेडी झाली ग, वेडी झाली, झाली. हा. वेडी झाली देवाची स्वारी, बाई स्वारी नाया. प्रभदा उडे वर गेली. परमधमीच्या मलात, परमधमीच्या मलात, परमधमीच्या मलात, परमधमीच्या मलात, आली स्वप्नात, आली स्वप्नात, आली स्वप्नात, आली स्वप्नात. हिनं उशाला माती दिली, बाई दिली. प्रभदा उडे वर गेली, गेली. वेडी झाली ग, वेडी झाली ग, वेडी झाली, बाई वेडी झाली, झाली. वेडी झाली देवाची ग स्वारी, बाई स्वारी रूप जाऊन बनून गेली. वेडी झाली ग, वेडी झाली ग, वेडी झाली ग, वेडी झाली, झाली. वेडी झाली देवाची ग स्वारी, बाई स्वारी नाया. प्रभदा उडे वर गेली. देवाची स्वारी वेडी झाली. हा. गडावरती देवसायचे मानू 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 करू लागले. हा. आवाज केला त्या शेजारच्या माणसाला. हा. माणसाचं चूक केली आहे आणि काय बोलती त्या देवाला. बरं. मानू ए मानू ओ देवा, देवा काय बानू, कोणती बानू, कुठली बानू, कशाची बानू? ए माणसा काय बानू 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 अरे तुला माहिती नाही काय आहे? चंदनपूरची मानू आली माझ्या स्वप्नाला. हा. तिला पहिल्यापासून गडावरती माझा जीव लागत नाही. राणी माणसा ग जाणार मी चंदनपूरला आणि घेऊन येणार त्या बानू नारीला. काय? तुझ्यावरती सोबत आणणार माणसा. नका 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 देवा, या देवाने बोलू नका बाई. काय झालं? हात जोडते, पाया पडते देवा. बर. सवतीचं नाव माझ्या पुढे काढू नका. काय झालं? अहो देवा, तुम्हाला माहित नाही, हा. सवत नाही ती सुखाची, केवळ बोटभर फुकाची. हा. त्या सवतीचं लुगडं माझ्या वळणीवरती नको देवा. माणसा मी तुम्हाला चंदनपूरला जाऊ दे. ए, मी चंदनपुरात गेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या घरावरती आल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही देवा, मी पाया पडते देवा. अजिबात मला तुझी दया येणार नाही माणसा. हा? अरे काय त्या माणूसचं स्वरूप, काय त्या माणूसचं रूप. सूर्याला मध्ये उगू नको, चंद्राला मध्ये माळू नको. 6 महिने ढेकळात पडली सावरू नको. अरे, माणसा पदर पसरते बाई तुमच्या पुढं. बर. सवतीचं नाव माझ्या पुढे काढू नका देवा. माणसा माझ्या किती जरी विनंत्या केल्या तर मी तुझा अजिबात ऐकणार या नाही. देवाने करू नका देवा. अरे काय त्या माणूसचं स्वरूप आहे. हा? तिचं तळपाय आणि तुझं थोबाड बरोबर आहे. हा तिचं तळ पाय आणि तुमचं थोबाड बरोबर आहे. हो. तिला जर पाहायचं असलं ना, हम्म. दिवसा बॅटिक लावलं काय तेव्हा पुढे हात डोळ्याचं ए, माणसा चंदनपुरात जाणार आणि बाजूला गडावरती घेऊन येणार. ओ देवा, काय? गावाचे हात जोडते, पाया पडते, विनंत्या करते, बर. तरी तुम्ही माझं ऐकत नाही नाही. ऐका नाही नाही ऐका. नाही ऐकणार अरे. माझं. ओ देवा, काय? 6 महिने माग पहा, 6 महिने पुढे पहा. बर. विचार करून बोला. काय सगळा बोलू? विचार केला माणसा. काय विचार केला म्हणता? हा. उगा मी बोलत नाही तर म्हणून काय फायदा घेऊन राहिले का काय तुम्ही? करशील, काय करशील? मला गावात हिला बोलता येत नाही. काय करशील तू. ते दोन ती ठूट. देवा, हा अव तुमच्या संग 4 चौघामध्ये लग्न लावली. लग्न लावला असं. अव गाठण मारून आले बाई मी तुमच्या मारली संग. असं नाही, मारली असं. काय मी पळून नाही आली तुमच्या माग. हा. तुम्हाला चंदनपूरला जाऊ देणार नाही. काय ते? माझ्यावरती सवत आणू देणार नाही. तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्हाला ऐ, ऐ. तुम्ही एक काम करा, तुम्ही आडात पाय टाका. मला नाही म्हणलं भाऊ, विहिरीत पाय टाका. नाही म्हणलं आडवा पाय टाका म्हणलं. असं का? जा तुम्ही आता. माणसा
आता जाऊ दे. म्हणजे मला तू जाऊ देणार नाही, आता जाऊ देणार नाही तुम्हाला. तू मला जाऊ देत हे नाही. कळलं का? आता पाहिलं कसं दार कंपाऊंड आता पाहिलं कसं सगळं मला जाऊ देत नाही. माणसा तेव्हा तुम्हाला जाऊ देणार नाही. किती जरी माझा रस्ता बंद केला तरी मी गेल्याशिवाय राहणार नाही माणसा. हा जाऊ देणार नाही. मला जाऊ देत नाही. आता पाहिलं आता गोडी गोडी. आता बाई का वा, बोल ना. आम्हाला पिढीत किती आपण चिमटी करून आले. मी setting जमलेली मी 10 वर्षापासून मला जाऊ देत नाही. नाही जाऊ देणार. पण राग आला त्या देवाला. रागाच्या भारामध्ये देवाने काय केलं? खडका खंडा होता त्या देवाच्या हाताला. खंडा हातामध्ये घेतला आणि रागा रागा या मल्हारीने काय केलं? फेकून मारला रे, फेकून मारला रे. मला जाऊ देत नाही. माणसांची हुशार होती. कलवा दिले तिने ज्या खंडा लागला त्या धोन खामाला. खामाचा 4 बोटाचा देवळा होणाऱ्या रावळाच्या पाठीमागे जाऊन पडला. माणसा शिळ होऊन पडलेली असताना धरणीला. म्हणून त्या देवानी काय केलं? गळ्यामध्ये देवाच्या वीज भंडारी असताना भंडारीतून भंडार काढला आणि त्या माणसावरती फेकून मारला. माणसा सजीवंत झाली आणि जो बोलता त्या माणसाला माणसा ए माणसा मेली तुमची भाषा देवा. नका म्हणू मला भाषण बिसा. विनाश करा तुमच्या देहाचा करा कोळसा. राणी ए राणी तिने तुमची राणी दिली. विनाश करा तुमची ती शिवटी बुतली कहाणी. लावा तेंबा बसा शकत लावा तेंबा उलट केलं चले भाई चले यार इकडे या. इकडे बघा. 1000 रुपये वाटले ती म्हणे आमच्या भाडीवर. सकाळी घरी आंघोळ करायला लागलो बायको म्हणे असा कोणता ठंगाळ वागे म्हणे. बायको म्हणे उद्या मग कार्यक्रमाला जाऊ नका. का बरं? मी तिला लाडी गोडी लावतो. हा. तिला म्हणतो मी ऍक्सिडेंट होऊन पडलो. तिला काय माहिती आमटा आणतो आता बघतो उद्यापासून मार म्हणतो. हे राणी माणसा बोलायचं नाही देवा. तेथे मला घोडीला पाणी दे गे राणी माणसा. आंघोळीला पाणी. आता कशी मागू राहिली आंघोळीला पाणी? काय झालं? देवा आणा ना कोणती ती तुमची चतुर्शान चतुर्शानी. आवा ती देईल तुम्हाला आंघोळीला पाणी. तिच्याकडून खोळा थोडी तो गेला गेले. सदवा का जोड होता हा मला होता का जोड मग लावला जोड माणसा अजिबात मला बोलायचं नाही देवा. म्हणजे तू माझ्या संग नाही बोलणार? नाही बोलणार नाही बोलणार नाही बोलणार. अरे. बोलणार नाहीच नाही. बर. तुमचे कपडे धुणार नाही. कपडे धुणार नाही. तुम्हाला चहा करून देणार चहा नाही. करून देणार नाही. तुमचा स्वयंपाक करणार स्वयंपाक नाही. करणार नाही. तुम्हाला डबा भरून द्यावा लागेल. जेवायचा जेवायचा हे असं काय करू लागलं रे? हे रिवाज घेत घेतो अजिबात माझ्यासंग बोलायचं नाही देवा. माणसा जाऊ दे अरे घरामध्ये मला भांडण विचार आतापर्यंत घरामध्ये भांडण चालूच राहतं. गाडी घाला मडकं लागतच राहतं. अजिबात बोलायचं नाही देवा माझ्यासंग. माणसा म्हणजे तू माझ्या संग नाही बोलणार? सांगितलं